तर आज आहे होळी, पण आज ग्रहण लागल्यामुळे कोणच होळी खेळत नाहीये आणि तसं पण आम्ही होळी खेळत नाही. माझ्या घरात कोणच खेळत नाही, म्हणजे लहान मुलं आमचे खेळतात. तर आज मी माझा ब्लॉग स्टार्ट करते. बघूया आजचा दिवस माझा कसा जातो. चला, उठल्या उठल्या आमची पुरणपोळीची तयारी चालू झालेली आहे, कारण आता नंतर ग्रहण लागणार आहे. तर आम्ही ग्रहण पाळतो, त्यामुळे आम्ही काहीच बनवणार वगैरे नाही. तर आता माझी बहीण हे करते. तर मला रोज उठल्या उठल्या पहिला तर चहा लागतो, म्हणून मी माझ्यासाठी आणि मम्मीसाठी चहा बनवून घेतला. माझ्या आणि मम्मी शिवाय घरात कोणीही चहा पियत नाही. बिस्किट खायचं मन नाही, म्हणून मी आता चालले दुकानात बटर आणायला. चला आता जाऊया. तर मित्रांनो, इकडेच एक कॉमेडी झालेली आहे. जसं मी टोस्ट चहामध्ये डुबवला, तशी आमची लाईट गेली. बघितलं किती मोठा पचका झाला. मी विचार केलेला मस्त टीव्ही बघत बघत नाश्ता करणार, आणि नाश्ता करायच्या आधीच लाईट. काय रे तरी बोलेगी क्या? दाखव तुझे हात, दाखव. हे बघा, ह्याचे हात बघा, तोंड बघायचा, तोंड पण पूर्ण सुजला येतं. इतना मुंह क्यों सुजाय? बोल काय तरी. कोणी सांगितलं तुला होळी खेळायला? असं खेळतो. इथे बघ, इथे बघ, इथे बघ. दात कुठे गेले? बोल. नाही. मला खूप जास्त खोकला येत होता आणि माझा घसाही दुखतोय. मला 2-3 दिवस सर्दी वगैरे झाली आहे. तर मी आता आल्याचं पाणी गरम करते आणि त्याच्यात थोडंसं मेथी टाकते आणि हे मी पिणार आहे, जेणेकरून माझा खोकला जरा कमी होईल आणि माझा घसा एकदम साफ होईल. मस्त काढा घेऊन बसली आहे आणि आपली बहीण कपडे शिवते. इकडे हे बघा, ड्रेस शिवते. तुम्हाला पण शिवायचं असेल तर हिच्याशी कॉन्टॅक्ट करा. आता आम्ही टी व्ही बघतोय आणि ही कपडे शिवते, म्हणून फॅन पण तिने बंद ठेवलाय आणि मी पाणी पिते मस्त गरम आणि टी व्ही बघते. चला, हे बघा, दुकानात गेलेली आहे आणि दुकानातून घेतली आहे मॅगी आणि चायपत्ती. आता मॅगी बनवते आणि चाय बनवते आणि खाते मस्तपैकी, कारण आता लागणार आहे ग्रहण. तर ग्रहणमध्ये आम्ही काय खाणार नाही, तर त्याआधीच मी पटापट बनवून खाऊन घेते. चला, ही बघा, ही बघा, ही बघा. हिला दिवसभर कपडे शिवायला पाहिजे. काय माहिती एवढा मोठा कोणाचा शिवलाय. 4 बायका एकाच ह्याच्यात येतील. हे बघा, पंजाबी आहे, पंजाबी असं काय नाही, पंजाबी ड्रेस शिवते ती. हे बघा, ही बघा, आळशी बाई बघा, आळशी बाई बघा, आळशी बाई मला आळशी बोलते. बघा कशी झोपली. बघा, हे बघा. चला 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 गाईज, आपण मॅगी बनवू. ही बघा, मला आळशी बोलते. ए, खरं सांग, तुझी मम्मी रोज टीव्ही बघते की नाही? बघितलं, मम्मीची साईड घेते, बोलते सामको काम पे जाती है. लय मला आळशी बोलते. स्वतः बघा कशी टीव्ही बघत झोपली आहे. ही बघा, ही बघा, ही बघा, बाई बघा. ते बघा. चला बाय. बनवली आहे मस्तपैकी मॅगी आणि चाय. मम्मीचा आता उपवास आहे, तर मम्मी मॅगी खाणार नाही. इथे दीदीला पण दिली आहे मॅगी, ती कपडे शिवते. दीदी पण मॅगी खाणार आहे आणि मी पण आता टी व्ही बघत बघत मस्तपैकी मॅगी खाते आणि मस्तपैकी चाय पिते. असं जातो माझा दिवस, एकदम बोरिंग. खाली खायचं, प्यायचं, झोपायचं, टी व्ही बघायचं. ग्रहण लागलाय, तर काय करायचं म्हणून देवाचं नाव तर घेतलं, पण म्हटलं घर साफसफाई करून टाकते. तर आता किचन बिचन पुसून घेतलंय मी. आता मी जाते भांडी घासायला. एवढी भांडी निघालेत, पटकन भांडी बिंडी घासून घेते. मग ग्रहण संपल्यावरती आम्ही करायला घेणार आहेत पुरणपोळी, आणि नंतर पुरणपोळी करणार आहेत मस्तपैकी संध्याकाळी. ग्रहण संपल्यावर देवाला पण नैवेद्य दाखवू आणि मग आपल्या कामाला लागू. चला. तर मित्रांनो, सर्वांना माहीत आहे की आज होळी आहे आणि मी होळीचा स्पेशल ब्लॉग बनवते. तर आता ग्रहण संपलेलं आहे, म्हणजे 7 वाजलेत. तर आम्ही जेवणाची तयारी चालू केलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते आज माझी दीदी काय काय बनवते होळी स्पेशल. चला. काय ग, काय बनवतेस? बोल काहीतरी. आमटी, पुरणपोळी. आमटी बनवते. आमटीची रेसिपी झालेली आहे, दाखवेल मी. आणि पुरणपोळीची तयारी झालेली आहे. आता पुरणपोळ्या बनवायच्या बाकी आहेत. आमटी आपली झालेली आहे, ते भात होतोय. आमटी भात झालेला आहे.
आता पुरणपोळी आम्ही दोघी मिळून बनवणार आहेत. चला मित्रांनो, दीदी लाटते पुरणपोळ्या, कारण मला एवढ्या व्यवस्थित येत नाही, म्हणून दीदी लाटते आणि मी शेकवते. तुम्ही बघू शकता मला एवढं येत नाही, म्हणून मी शेकवते आणि मी पूर्ण घामाने भरलेली आहे. बघू शकता तुम्ही. पण काय करू, थोडं तर काम करायला लागेल ना. मी खूप मेहनती पोरगी आहे हो, म्हणून कधी सुट्टी असली ना की मी काम करते. पण आपल्याला काय आहे ना, कोणाला दाखवायची सवय नाही. हे बघा, माझी पुरणपोळी बघा आता कशी फुगेल बघा. नाही फुगली तर मग पचका झाला, पण मी फुगवून दाखवणार. बघितली काय कशी फुगली? हे बघा, थोडी फुटली म्हणून पूर्ण व्यवस्थित फुगली नाही, पण फुगली. हे बघा. ही शेवटची माझी पुरणपोळी आहे जी मी शेकवते. बाकी सर्व माझ्या असे रेडी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत मस्तपैकी. ही लास्ट आहे. खूप थकली आहे मी, खूप थकली आहे. तर मित्रांनो, आता ग्रहण संपलेलं आहे, तर मस्तपैकी आम्ही देवाला उघडून पूजा वगैरे देवाची करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता आमचं जेवण वगैरे पण बनवून झालेलंच आहे, तर आम्ही जेवणार आहात आता नंतर थोड्या वेळाने. पूजा बिजा झालेली आहे, मम्मीने देवपूजा वगैरे करून घेतली आहे. आता मी थोडं रिलॅक्स होते, कारण आता पुरणपोळी शेकवत माझे हात पण दुखायला लागले आणि मला खूप गरम पण होतंय. तर थोडं रिलॅक्स होते आणि मग त्यानंतर मस्तपैकी भरपेट जेवणार आणि झोपणार. आणि उद्या काय परत तेच, उठा आणि कामाला जा. मम्मी गेली दुकानात दूध आणायला. हे बघा, दूध घेऊन आली आहे. आणि समोर बघा, ही आमची शेजारची मामी आहे. काय बोलता मामी? दूध पिणार काय? व्हिडिओचा वेळ लागलाय. हा, व्हिडिओचा सारखा व्हिडिओ बघितला. मामी मला बोलते, तुला काय व्हिडिओचा वेळ लागलाय का? हा आमच्या कालू. काय काय बोलते? दूध गलीत आणला, फोन केला, काय बनवला दूध. आता मी पण चाय बनवली. हा, बनवा. हा, आता मी पण येऊ ना पियायला चहा? ये ना, लादी पुसली, अंघोळ केली, काय करणार. ठीक आहे, येते आम्ही चाय पियायला. तर मित्रांनो, आमचं सर्व काम वगैरे झालेलं आहे, तर आता आम्ही सर्व जेवायला बसतोय. तर हे बघा, आमच्या आज होळी स्पेशलमध्ये आम्ही बनवलं आहे आमटी. ही आमटी आहे, दूध आहे, पुरणपोळ्या आहेत, हे बघा, आणि भात आहे. तर आता मी सर्व फॅमिली जेवायला बसतोय. ही आमची छोटी बहीण, ही मोठी दिदी, हिने सर्व जेवण बनवलं आहे. मी थोडीफार हिला हेल्प केली आहे. आणि मम्मी बाहेर आहे, मम्मी आता येईल. आम्ही सर्व जेवायला बसू आता. मस्त जेवू आता भरपूर. या जेवायला तुम्ही पण या. आता मी जेवण वाढते आम्हाला. आम्ही चौघीच मस्तपैकी, आमची छोटीशी फॅमिली, आणि आम्ही मस्तपैकी आहे. तर मला असं वाटतं की फॅमिलीने आठवड्यातून एकदा तरी मस्तपैकी सोबत बसून जेवायला पाहिजे. तर आज आम्ही सर्व जेवतोय, कारण आज मला पण सुट्टी आहे, मम्मीला पण सुट्टी आहे, बहिणींना पण सुट्टी आहे. तर आम्ही विचार केला आज आम्ही फॅमिली बसून जेवणार. आणि असं आठवड्यातून एकदा तरी फॅमिलीने सोबत बसून जेवायला पाहिजे, त्याने प्रेम वाढतं. या जेवायला तुम्ही पण. मस्त आमटी, भात, पुरणपोळी, दूध वगैरे केलंय, जेवायला या. हे बघा, आता माझी जेवण वाढते सर्वांसाठी. आम्ही चौघच आहेत, आमची छोटीशी फॅमिली, मस्त फॅमिली, एकदम A1 फॅमिली आहे आमची. नो भांडण, नो झगडा, खाओ पिओ ऐश करो, मित्राची केश करो. हे बघा, दाखव का ताट दाखव. हे बघा, या मित्रांनो जेवायला. हा मित्रांनो जेवायला. हे बघा, आमची ताट रेडी झालेली आहे, मस्त आमटी, भात, पुरणपोळी. जेवायला या, चला. मी जेवायला बसतोय. मस्त बनवली आमटी, भात, दूध, पुरणपोळी. आता आम्ही सर्व मस्तपैकी जेवायला बसतोय. या जेवायला. काय ग, काय बोलतेस? बोल काहीतरी. कॅमेरा ऑन झाल्यावर तोंड काय बंद करते? हा, जगाला दाखव ना. काय मम्मी काय बोलतेस? बोलव जेवायला सर्वांना. सर्वांनी जेवायला या. पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे मस्तपैकी एकदम. अर्चनेने दिवसभर मेहनत केलेली आहे स्वयंपाकासाठी. आज घरी होती तिने, सगळं काम पण केलेलं आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करायला बहिणीची मदत पण केलेली आहे. तर सर्वांनी मिळून तिला चांगल्या शुभकामना द्या आणि तुम्ही सर्व जेवायला या. काय ग, काय बोलतेस? तोंड दाखव जरा. चला मित्रांनो, आता मी मस्तपैकी जेवते. आपण भेटूया नंतर जेवल्यानंतर. या तुम्ही पण जेवायला. आता मी जाते आमच्या शेजारच्या मामीला द्यायला. तर चाळीतली हीच
मस्त म्हणजे गोष्ट असते की काय पण बनवलं तर आम्ही चाळीतले लोक एकमेकांना देऊन मस्तपैकी खातो. चला मामा साईड द्या. चला गाईज भेटूया आपण. काय मग मामी हे घ्या स्पेशल तुमच्यासाठी, होळी स्पेशल काय बनवलं आमटी आणि पुरणपोळी. ज्योतीचं काय खरं नाही. मी ना कमी द्यायचं नाही म्हणून मामीने केळी फ्राय दिलेत. मला नको होता म्हणून मी एकच घेतलाय. आता तुम्हाला वाटेल एकच दिलाय मामीने. पीठ सकाळला भिजवलं. एवढे नको बस हा, बस. 3 नाही द्यायचे. एक मिनिट अजून काय. पळू नको जरा थांब. चटणी कशात तरी हे बघा आता मामीचे नाटकं चालू झाली. आमचे शेजारी ना असेच असतात, म्हणजे आम्ही मस्त एकमेकांना देऊन खातो. हे बघा आता बनवलं तर कसं आम्ही एकमेकांना दिलं, पण असं बिल्डिंग मध्ये होत नसतं. काय मामी बरोबर की नाही? काय मामी काय बोलतात बरोबर बरोबर. काहीतरी बोला आपल्या हा मग चाळीमध्ये. काय चाळीमध्ये असं मिळून मिसळून वाटून खातात. काही असू दे एवढा पण करणार ना एकमेकाला देतात. आणि बिल्डिंग मध्ये कोण बाजूला मेला तरी समजत नाही. माहिती पडत नाही दरवाजा खुलला तरी पण नाही. हे बघ द्या. चला मामी आता आपल्याला चटणी ह्याच्यातच टाकू. वाटी कुठे आहे? द्या ना, साईडलाच द्या. वाटी घेतलीस ना? नाही वाटी नाही घेतली. खाऊन बस खाऊन बघ चटणी खाऊन बघ खाऊन. खाते नाही आता, हे लावून खाते ना. कसली आहे माहिती काय? कसली आहे? गाजर गाजर गाजरची. गाजर परत गाजरची चटणी मित्रांनो बघा पहिल्यांदा ऐकते. गाजर द्या हो, धुवू नका. गाजर कोथिंबीर मिरची. चला आता मी निघते माझ्या घरी. चला मामी बाय बाय करा. बाय बाय. चला ही व्हिडिओ करून दाखवते ही. आपण घरी जाऊया. हा चला आता मी घरी जाते माझ्या. ती मेंटल असत. बघा मेंटल बोलतात म्हणजे मी व्हिडिओ काढते तर मी मेंटल, म्हणजे अगं, माझी म्हणजे काही काही इज्जतच नाही माझी काय. चला मामी बाय बाय. बाय. चला आता मी आली आहे माझ्या घरी. तर मित्रांनो आज होळीचा दिवस, होळी नाही खेळली तरी खूप चांगला गेलेला आहे. आणि आता मी माझा ब्लॉग संपवते. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला गेला, मस्त गेला. आणि आज माझे पूर्ण 27,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले आहे. त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि मला असंच यूट्यूबवर पण सपोर्ट करा. एवढंच मी सांगते की मला यूट्यूबवरती पण असंच सपोर्ट करा, असंच प्रेम असू द्या. आणि यूट्यूबवरही माझे लवकर सबस्क्रायबर्स वाढू द्या. चला थँक्यू सो मच. बाय.